नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. अनु प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, मी खोटं नाही बोलत आहे. आता आमच्यामध्ये फक्त दुश्मनी आहे. आमचं आणि त्यांचं अजिबातच पटत नाही. तू तर बोलतोस की तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडशिप होती. मग असं काय झालं की ज्यामुळे तुम्ही एकमेकांचे दुश्मन बदलात? अनु, त्या फॅमिलीमुळे मी माझ्या आईबाबांना, माझ्या बहिणीला कायमचं गमावलं आहे. कसं काय? अनु विचारते. अनु, एक दिवशी माझी पूर्ण फॅमिली सिंगानिया फॅमिलीकडे भेटायला गेलेली होती, म्हणजेच त्यांच्या फार्म हाऊसमध्ये गेलेली होती. त्या दिवशी देवी सिंगानियाची बहीण त्यांना कुठेतरी जायचे आहे असे कारण सांगितले आणि माझ्या बाबांची गाडी घेतली. माझ्या बाबांची गाडी घेऊन त्या बाहेर गेल्या, पण त्यावेळी त्यांनी माझ्या बाबांची गाडी घेऊन कोणाला तरी मारण्याचा प्लॅन केलेला होता. त्या माझ्या बाबांची गाडी घेऊन बाहेर गेल्या आणि नंतर एका दुसऱ्या गाडीला ठोकली आणि त्या गाडीला एका दरीमध्ये पडले. हे सगळं काही करताना काही माणसांनी बघितलेले होते, पण गाडीमध्ये कोण व्यक्ती बसलेले आहे हे मात्र बघितले नव्हते. पण त्या लोकांनी गाडीचा नंबर प्लेट वगैरे ते सगळं काही पाहिलेलं होतं. देवी सिंगानियाच्या बहिणीने हे सगळं काही केलं आणि त्या परत घरी आल्या आणि आल्यानंतर बाबांनी बघितले की गाडीला खूप काही झालेले होते. ते बघून बाबांनी विचारलं, गाडीला काय झालं आहे? तर त्यावेळी त्यांनी कारण सांगितले की त्यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे, हे सगळं काही झालेलं आहे. तर त्या दिवशी रात्री बाबांना काय माहिती झोप येत नव्हती, म्हणून ते असंच बाहेर आले होते. त्यावेळी मात्र बाबांनी त्यांचे हे बोलणं ऐकलं. त्यावेळी बाबांना असं समजलं की त्यांनी मुद्दाम कोणाचा तरी ॲक्सिडेंट केलेला आहे आणि हे सगळं ऐकून बाबांनी तेव्हा माझ्या बहिणीला, आईला घेतलं आणि आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघाले. पण त्यावेळी रात्री खूप मोठा पाऊस होता. बाबांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जे काही झालं ते सगळं काही सांगायचं होतं, पण पावसामुळे एकतर बाहेर जाता येत नव्हतं आणि त्याचवेळी एक मोठा ट्रक आला आणि त्या ट्रकने माझ्या बाबांच्या गाडीला धडक दिली आणि त्याचवेळी माझ्या फॅमिलीला पूर्णपणे गमावले. पण त्या पूर्ण घटनेनंतर देवी सिंगानियाच्या बहिणीने ज्या व्यक्तींना ठोकले आणि दरीत पाडले त्यांच्या फॅमिलीला असे वाटते की माझ्या बाबांनीच हा सगळा काही ॲक्सिडेंट घडवून आणला आहे. त्यामुळे ते माझ्या फॅमिलीवरती खूप नफरत करतात आणि माझ्यावरती सुद्धा. तर मग धैर्यशील, त्यावेळी हे सगळं काही झालं त्यावेळी तुझे बाबा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे सगळं काही सांगू शकले नाहीत. मग तू का हे सगळं काही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं नाहीस? आणि ज्या फॅमिलीचा ॲक्सिडेंट देवी सिंगानियाच्या बहिणीने केला त्यामुळे ती फॅमिली तुमच्यावरती नफरत करते. त्यांना वाटतं की हा ॲक्सिडेंट तुम्ही घडवून आणला आहे. मग त्या फॅमिलीला तू समजवण्याचा प्रयत्न का बरं केला नाहीस? अनु, खरं तर ज्यावेळी हे सगळं काही झालं त्यावेळी मी खूप लहान होतो. मला त्यावेळी जास्त काही समजत नव्हतं. मग मी काय म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाणार होतो. त्यावेळी हे सगळं काही झालं त्यावेळी मी तिथे नव्हतो. माझ्याजवळ कोणताही पुरावा नव्हता. मग माझं कोण ऐकून घेणार होतं? आणि देवी सिंगानिया खूप पुढचा माणूस आहे. मी इतका लहान होतो की त्याने कदाचित तेव्हा मला सुद्धा मारून टाकलं असतं. आणि राहिली गोष्ट त्या फॅमिलीला समजवण्याची, तर ती फॅमिली माझं तोंड काय, माझं नावसुद्धा ऐकलं तर खूप नफरत करते. त्यांना माझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. ते आमच्यावरती खूप नफरत करतात. त्यांनी आमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे. तर तेवढ्यातच अनुला अंजलीचा कॉल येतो. अनु पटकन कॉल रिसीव्ह करते. हॅलो अनु, कुठे आहेस तू? घरी कधी येणार आहेस? खूप उशीर झालेला आहे. वहिनी काळजी करू नको, मी माझ्या फ्रेंडसोबत आहे. 1 तासात मी घरी पोचते. आता ओके ठीक आहे, तू नीट ये. तर ओके वहिनी, बाय. अनु कॉल कट करते आणि धैर्यशीलकडे बघून बोलते, धैर्यशील मला आता निघायला हवं, घरी वाट बघत आहेत. ओके चल, मी तुला ड्रॉप करतो. धैर्यशील अनुला ड्रॉप करण्यासाठी बाहेर निघून जातो. तर आता मात्र इकडे आता रुद्र डॉक्टरांच्या समोर बसलेला होता. रुद्रने डोक्यावरती पगडी घातलेली होती, लाल कुर्ता, खाली पांढऱ्या कलरची धोती पॅन्ट घातली होती, नकली मिशा लावलेल्या होत्या. कोणी जर रुद्रला असे बघितले असते तर कोणीच रुद्रला ओळखू शकले नसते. तेच रुद्रच्या बाजूला राधा बसलेली होती. राधाने घागरा चोली घातलेली होती आणि डोक्यावरती तिने घुंगट घातलेले होते, त्यामुळे तिचा चेहरा अजिबातच दिसत नव्हता. बोला, काय त्रास होतोय तुम्हाला? डॉक्टर रुद्रकडे बघून बोलतात. डॉक्टर, मला हार्टचा प्रॉब्लेम आहे, जिथे मला सारखं दुखत असतं. मी भरपूर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले आहेत, पण त्याचा काही फरक पडला नाही. मग मला एकाने तुमचं नाव सांगितलं, तुमच्याजवळ जाऊन एक उपचार घ्यायला सांगितला होता.
तुम्ही खूप मोठमोठ्या लोकांचे उपचार केले आहेत असं मी ऐकले. हो, बरोबर ऐकलं आहे तुम्ही, डॉक्टर बोलतात. डॉक्टर, तुम्ही कोणत्या मोठ्या लोकांचे उपचार केले आहेत? खरं तर सांगायचं म्हटलं तर मी खूप मोठ्या लोकांचे उपचार केले आहेत, पण सध्या तरी मी सिंघानिया फॅमिलीमधल्या साहेबांचे उपचार करत आहे. खरं तर मी सिंघानिया फॅमिलीचा फॅमिली डॉक्टर आहे. त्यांच्या घरी कोणीही आजारी असलं तर ते मलाच बोलवतात. मग तुम्ही तर खूप मोठे डॉक्टर आहात. मी सुद्धा सिंघानिया फॅमिलीला ओळखतो. मी सुद्धा सिंघानिया फॅमिलीमध्ये काही वर्ष काम केलेलं आहे. तुम्ही त्यांचे डॉक्टर आहात का मग? अहो, पण मला काय माहिती तुम्ही कोणत्या सिंघानिया फॅमिलीमध्ये काम केलेले आहे. हा डॉक्टर, तुम्ही बोलत आहात ते बरोबर आहे. सिंघानिया फॅमिली भरपूर असू शकतात, पण मला त्यांचं नाव नाही आठवत. पण मी जिथे काम केलं आहे ना, तिथे त्यांना 2 मुलं आहेत. नाही, मग मी त्या फॅमिलीचा डॉक्टर नाही, कारण मी ज्या सिंघानिया फॅमिलीचा डॉक्टर आहे तिथे त्यांना 1 मुलगा आहे आणि 1 मुलगी आहे. मुलगा सध्या परदेशात असतो आणि मुलगी इथेच असते. अच्छा, पण डॉक्टर, तुम्हाला एक सांगू का? तुम्ही कोणाला बोलू नका बरं का. तुम्ही आपले आहात असे मी समजतो, म्हणून मी तुम्हाला बोलतो. हे जे मोठे लोक असतात ना, त्यांची मुलं खूप बिघडलेली असतात. त्यांना त्यांचे आईबाबा जिवंत असू देतात किंवा नसू देत, त्यांना काही फरक पडत नाही. आता हे सिंघानिया फॅमिलीचे घ्या ना, त्यांचा मुलगा कुठे विदेशात राहतो आणि इथे त्यांची मुलगी असते. तीसुद्धा कशी आहे काय माहिती. नाही हो, तसं अजिबात काही नाही आहे. उलट सिंघानिया साहेबांची दोन्हीही मुलं त्यांच्यावरती खूप प्रेम करतात. काल सिंघानिया साहेबांची तब्येत खराब होती हे त्यांच्या मुलीला समजलं ना, तर लगेच त्यांची मुलगी बाहेर कुठेतरी होती तर ती लगेच परत आली. मी तिला काल भेटलेलो आहे. ती तिच्या डॅडवरती खूप प्रेम करते. रुद्र बरेचसे प्रश्न विचारून डॉक्टरांकडनं माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. आता रुद्रला डॉक्टरांकडनं बाहेर घेऊन जायचे होते, जेणेकरून इकडे राधा डॉक्टरांच्या केबिनमध्ये काहीतरी माहिती शोधेल आणि तिच्या हाती काहीतरी पुरावे लागतील. पण रुद्रसाठी डॉक्टरांना बाहेर घेऊन जाणं इम्पॉसिबल होतं. काय कारण सांगावं डॉक्टरांना बाहेर घेऊन जावं असं त्याच्या मनामध्ये सुरू होतं. तेवढ्यातच बाहेर एक बाई जोरजोरात ओरडू लागते. त्या बाईचं ओरडणं ऐकून डॉक्टर लगेच बाहेर निघून जातात. डॉक्टरांच्या पाठीमागे रुद्रसुद्धा निघून जातो. तर इकडे डॉक्टर आणि रुद्र बाहेर गेलेली बघून राधा पटकन तिथे डॉक्टरांचा लॅपटॉप होता. नशीब त्याला पासवर्ड नव्हता. लॅपटॉप ओपनच होता, त्यामुळे ती पटकन लॅपटॉप पेनड्राईव्ह घालते आणि काहीतरी डेटा तिच्या पेनड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करते आणि आता ती पटकनच बाहेर येते. ते तिकडे बाहेर ती बाई एका माणसाला ओरडत होती, आता शेवटचं मी तुला माफ करते. इथून पुढे तू माझ्या नादाला लागलास ना तर मी तुला सोडणार नाही. माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. एवढं बोलून ती बाई तिथून निघून जाते. पण ती बाई ज्या व्यक्तीवरती ओरडत होती त्या व्यक्तीला समजत नव्हतं की ती बाई त्याच्यावरती का ओरडत आहे. तिकडे रुद्र बोलतो, डॉक्टर, मला एक महत्त्वाचं काम आठवलं आहे. मी उद्या तुम्हाला भेटायला येतो. मी आता जातो. एवढं बोलून रुद्र आणि राधा आता सुद्धा तिकडनं निघून जातात. डॉक्टर काही बोलणार होते, तेवढ्यातच रुद्र त्यांचं काही ऐकत नाही आणि लगेचच तिथून आता निघून जातो. तर इकडे गाडीमध्ये बसून राधा रुद्र येण्याची वाट बघत होती. तेवढ्यातच गाडीच्या खिडकीवरती मगाशी ज्या बाईने तमाशा केलेला होता ती बाई हाताने मारत होती. राधाला काही समजतच नव्हते. ती गाडीची खिडकी ओपन करते तर ती बाई तिचा चेहरा दाखवते. चेहरा बघितल्यानंतर राधा पटकन गाडीचा दरवाजा ओपन करते. तर ती बाई लगेच गाडीमध्ये बसते. तन्नू दीदी, तू इथे काय करत आहेस? राधा पटकन तन्नूकडे बघत बोलते, बरोबर ओळखलंस. मगाशी हॉस्पिटलमध्ये ज्या बाईने तमाशा केला ना ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तन्नूच होती. तर आता तन्नू राधाकडे बघत बोलते, राधा, मला माहिती होतं की तुम्हाला माझी गरज पडणार आहे, म्हणूनच मी इथे आलेले होते. बरं झालं तन्नू दीदी तू इथे आलीस, नाही तर मला वाटत होतं की त्या वेड्या रुद्रमुळे आपला प्लॅन फसतोय. आता माहिती नाही तो वेडा आता कुठे राहिलेला आहे. तेवढ्यातच रुद्रसुद्धा गाडीमध्ये येतो आणि खुश होत बोलतो, मग कशी वाटली माझी ॲक्टिंग? तर बकवास होती, खूप बकवास होती. थँक गॉड तो डॉक्टरसुद्धा तुझ्यासारखा वेडा होता, नाहीतर आपला प्लॅन पूर्ण फ्लॉपच झाला असता. तू मला वेडा बोललीस? रुद्र रागाने राधाकडे बघतच बोलतो. वेड्याला वेडं नाही बोलणार तर मग काय बोलायचं? शानं बोलायचं का?
राधा बोलते. त्या दोघांचे भांडण बघून तनू त्या दोघांनाही थांबवत बोलते, प्लीज आता तुम्ही भांडायचं बंद करा आणि आता इथून पटकन चला, आपल्याला कपडे चेंज करायला हवेत. जर या कपड्यांमध्ये आपल्याला कोणी बघितलं तर आणखीन प्रॉब्लेम होतील. तनूचे बोलणं ऐकून रुद्र गाडी स्टार्ट करतो आणि थोड्या वेळाने गाडी बंद करतो, कारण रुद्र अशा ठिकाणी गाडी घेऊन आलेला होता तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते. आजूबाजूला जंगल टाईप सगळं काही होतं. गाडी थांबवून रुद्र राधाकडे बघत बोलतो, आता सांग मग तू मला वेडी का म्हणत होतीस? तर रुद्र हे असं जंगल टाईप ठिकाणी गाडी थांबवल्यामुळे राधा परत चिडत बोलते, मी तर अगदी बरोबर तुला वेडं समजत होते. असं कोणी भांडण करण्यासाठी अशा ठिकाणी गाडी थांबवतं का? हे बघ, मला पण ऐकायचं आहे की तू मला वेडं का बोललीस. असं मी काय केलं आहे म्हणून तू मला वेडं बोलत आहेस? तू काय केलं नाहीस ते सांगू. तू डॉक्टरांशी अशा पद्धतीने बोलत होतास की तसं काही तू डॉक्टरांना खूप वर्षापासून ओळखत आहेस आणि तो डॉक्टरसुद्धा तुझ्यासारखाच येडा आहे. ते सुद्धा तुझ्याशी अशा पद्धतीने बोलत होते की जसं काही तुम्ही एकमेकांचे खूप जुन्या वर्षापासूनच्या फ्रेंड्स आहात. तनू दीदी, आता तूच मला सांग, असा कोणी डॉक्टर असतो का जो समोरच्या व्यक्तीने एखादी इन्फॉर्मेशन विचारली तर लगेच आपली सगळी काही इन्फॉर्मेशन देईन? पण तो लगेच डॉक्टर खरंच वेडा आहे. त्यांनी सहज त्याची सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला दिली. आणि रुद्र, तू जी काही ॲक्टिंग केलीस ना ती खूप बकवास होती. तुला डॉक्टरांना बाहेर घेऊन जायचं होतं पण तुला तर ते जमत नव्हतं. तू फक्त त्या डॉक्टरांसोबत फुकटच्या गप्पा मारत टाईम वेस्ट करत होतास. जर तन्नू दीदी योग्य टायमिंगवरती तिथे आली नसती ना तर आपला प्लॅन खरोखरच फ्लॉप झाला असता आणि रिकाम्या हाताने आपल्याला घरी जावं लागलं असतं. आपल्याला काहीच माहिती मिळाली नसती. हे बघ, मी त्या डॉक्टरांशी गप्पा मारून फुकटचा टाईम वेस्ट नव्हतो करत. मी बोलता बोलता त्यांच्याकडून सगळी माहिती मिळवत होतो आणि मी डॉक्टरांना बाहेर घेऊन जातच होतो. तेवढ्यातच तनू तिथे आली, समजलं? हे बघा, प्लीज तुम्ही दोघेही आता भांडू नका. रुद्र, पटकन गाडी स्टार्ट कर, आपल्याला कपडे चेंज करायला हवेत, नाही तर खरंच प्रॉब्लेम होऊन जाईल. तनू बोलते. तर आता तनूचे बोलणे ऐकून रुद्र गाडी स्टार्ट करतो आणि एका घरासमोर येतो. रुद्र, तू इथे कुठे आलेला आहेस? हे कोणाचं घर आहे? तनू विचारते. डोंट वरी तनू, हे अमनबाईचं घर आहे. तुम्ही आतमध्ये जावा आणि कपडे चेंज करा. काय, हे अमनचे घर आहे? मला हे नव्हतं माहिती की राजस्थानमध्ये सुद्धा अमनचे घर आहे आणि तो सुद्धा मला याबद्दल कधीच काही बोलला नाही. हे काय आहे ना तनू, या घराबद्दल अमनबाईच्या खूप वाईट आठवणी आहेत. त्यामुळे अमनबाई कधी इथे येत नाही. पण असं काय झालं होतं की अमन इथे येत नाही? तनू परत विचारते. सॉरी, मी तुम्हाला याबद्दल काही सांगू शकत नाही. मी जर तुम्हाला अमनबाईच्या पास्टबद्दल सगळं काही सांगितलं तर अमनबाईला राग येईल, कारण त्याच्या पर्सनल लाईफमध्ये कोणीही इंटरफेअर केलेलं अमनबाईला अजिबातच आवडत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा अमनबाईला त्याच्या पास्टबद्दल काही विचारू नका किंवा त्याबद्दल माहिती काढण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. आता जावा आणि पटकन चेंज करून या, मग आपण घरी जाऊया. मग तुझ्याजवळ या घराची चावी कशी काय आली? तर तू परत विचारते. अगं हो, किती प्रश्न विचारत असतेस ग तू. अमन भाई जरी इथे राहत नसला तरी अर्जुन भाई वेळेवरती या घराचे रिनोव्हेशनचे काम करत असतो आणि यावेळी या घराचे रिनोव्हेशनचे काम मी केले होते. त्यामुळे या घराची चावी माझ्याकडे होती. आता तुम्ही प्लीज लवकर जाऊन चेंज करून याल का? खरंच आपल्याला घरी जायला उशीर होत आहे. रुद्रचं बोलणं ऐकून त्या दोघीही कपडे चेंज करायला आता जातात आणि परत घरी निघून जातात. तर इकडे धैर्यशीलने सुद्धा अनुला घराच्या बाहेर ड्रॉप केलेले होते आणि तो सुद्धा तिथून निघून जातो. तेवढ्यातच रुद्र, राधा आणि तनूसुद्धा तिथे आलेले होते. त्यामुळे चौघीजणं एकत्रच आत्ता घरी जातात. त्या चौघांना एकत्र आलेलं बघून अंजली बोलते, आलात तुम्ही? किती उशीर झाला, मी तुमची वाट बघत आहे. वहिनी, आपण आतमध्ये जाऊन बोलूया, रुद्र बोलतो. तर रुद्रचे बोलणं ऐकून सगळीजणं आता एका रूममध्ये जातात. तर काय झालं आहे भाऊजी, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे का? हो वहिनी, मी त्या डॉक्टरांशी बोललो आणि त्यांच्या लॅपटॉपमध्ये आम्ही काही डेटा कॉपी करून पेनड्राईव्हमध्ये घेतलेला आहे. त्या डेटामध्ये त्यांनी ज्या पेशंटचे उपचार केले आहेत त्यांची सगळी इन्फॉर्मेशन होती.
त्याचवरून देवेश सिंघानिया यांची सुद्धा इन्फॉर्मेशन त्यामध्ये होती. त्यावरून असं समजलं आहे की देवेश सिंघानियाला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलीचे नाव मायरा सिंघानिया म्हणजेच परी. मायरा सिंघानिया हीच परी बनून आपल्याला इथे राहत आहे. वहिनी, मला सुद्धा त्या फॅमिलीबद्दल माहिती मिळालेली आहे. अनु बोलते आणि तो फोटो दाखवते. हे बघा, या फोटोमध्ये हा आहे देवेश सिंघानिया आणि हा आहे आता त्या देवेश सिंघानियाचा मुलगा युवराज सिंघानिया आणि ही देवेश सिंघानियाची बायको. ती आता या जगामध्ये नाही. तर डाव्या बाजूला जी उभी आहे ती देवेश सिंघानियाची बहीण. ती आता कुठे आहे याबद्दल नाही माहिती. पण अनु, तुझ्याकडे यांचे फोटोज कसे काय आले? अंजली विचारते. वहिनी, माझा एक फ्रेंड आहे. तो खूप चांगल्या पद्धतीने सिंघानिया फॅमिलीला ओळखतो आणि नफरतसुद्धा करतो. त्याला त्यांच्या फॅमिलीबद्दल बरंच काही माहिती आहे. अनुचं बोलणं ऐकून रुद्र रागात अनुकडे बघून बोलतो. अनु, तू असं कोणालाही आपल्या प्लॅनबद्दल कसं काय सांगू शकतेस? जर याबद्दल त्या परीला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुला समजतं का? कसं नाही. डोंट वरी भाई, असं काही होणार नाही. तो कोणाला काहीही सांगणार नाही. तू टेन्शन नको घेऊस. अनु, तुला कसं काय समजत नाही? आपण कोणावर सहज विश्वास ठेवू नाही शकत. मग तू कसं काय त्या व्यक्तीवर इतक्या सहजपणे विश्वास ठेवलास आणि आपल्या प्लॅनबद्दल सांगितलंयस? रुद्र आता परतच रागात तिला बोलतो. रुद्र इतक्या रागात बोलत होता की अनुच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी बघून अंजली रुद्रकडे बघत बोलते, भाऊजी प्लीज तुम्ही शांत व्हा. अनु लहान आहे आणि शेवटी आपल्या नशिबात जे आहे तेच होणार आहे. ते आपण काही चेंज करू शकणार नाही आहोत. आणि अनुला त्या व्यक्तीवरती विश्वास आहे. मग मला वाटतं की आपण सुद्धा त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवावा. कदाचित खरंच ती व्यक्ती आपल्याला आपल्या प्लॅनमध्ये हेल्प करू शकेल. मी काय म्हणते, आपण त्या व्यक्तीला एकदा भेटूयात का? तर हो वहिनी, खरंच तो खरंच विश्वासू माणूस आहे. तो खरंच आपली हेल्प करेल. अनु, मला सांग त्याने आणखीन काय काय सांगितलं आहे आणि मला सांग तो सिंघानिया फॅमिलीबद्दल नफरत का करतो ते? अंजली आता विचारू लागते. तर वहिनी, याचं कारण की सिंघानिया फॅमिलीमुळे त्याने त्याच्या फॅमिलीला गमावलं आहे. म्हणूनच तो सिंघानिया फॅमिलीबद्दल नफरत करतो. असंच सगळीजणं थोडंसं प्लॅनबद्दल डिस्कशन करतात आणि परतच आपापल्या रूममध्ये जातात. तर रात्र झालेली होती. अंजली खूप जास्त दमलेली होती, त्यामुळे ती झोपी जाते. तेच तिकडे राधा तिच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन तिच्या रूममध्ये आलेली होती. पण अंजली झोपलेली आहे. उगीच तिला कशाला उठवण्याचे म्हणून राधा तसंच जेवणाचे ताट घेऊन बाहेर राधा निघून जाते. तर तेच तिकडे अर्जुनला अंजलीला भेटायचं होतं. कधी एकदा रात्र होते आणि तो अंजलीला भेटतो असं त्याला झालेलं होतं. तेवढ्यातच अमन तिथे येतो. अमनला बघूनच अर्जुन पटकन बोलतो, यार अमन, काहीही कर पण दिवसभर मी अंजलीची काही बोलू शकलो नाही आहे. मला तिच्याशी बोलायचं आहे. रात्री भेटायचं तर ती परी माझ्यावरती नजर ठेवून असते. मग मी कसे काय तिला भेटू? तर अर्जुन, तू टेन्शन घेऊ नकोस. आज परी तुझ्यावरती लक्ष ठेवून नसणार आहे. ते कसं काय? अर्जुन विचारतो. ते तू माझ्यावरती सोड. जे करायचं आहे ते मीच करेन आणि तू निवांतपणे वहिनींना भेटशील आणि मी सुद्धा आता निवांतपणे झोपेन. तर ओके, जे काही करायचं आहे ते लवकर कर, असं अर्जुन बोलतो. तर अर्जुनचं बोलणं ऐकून अमन रुद्रच्या रूममध्ये जातो. तो जाऊन बघतो तर रुद्र बेडवरती आडवा झोपलेला होता आणि मोबाईलमध्ये तो राधाचा फोटो बघून काहीतरी बोलत होता. अमन रूममध्ये आलेला आहे हे सुद्धा रुद्रला समजले नव्हते. तो राधाच्या फोटोकडे बघून एकसारखा बडबड करत होता. काही वेळासाठी अमन रुद्रच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि शेवटी बोलतो, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर तिच्या फोटोकडे बघून झाले असेल, ही अशी स्वप्न बघून झाली असतील तर उठशील का? अमनचं बोलणं ऐकून रुद्र पटकन उठतो आणि मोबाईल लपवत बोलतो, भाई तू इथे कधी आलास? मी तर येऊन खूप वेळ झाला. जेव्हा तू राधाचा फोटोकडे बघून गप्पा मारत होतास ना तेव्हाच मी आलेलो होतो. भाई ते मी असंच, त्यात काय एवढं काही नाही. तू जास्त मनावर घेऊ नकोस. जे काही समजायचं आहे ना ते मला समजलेलं आहे. तिच्यासमोर मग तोंडावर बोलायला काय होतं रे? हे असं मोबाईलमध्ये तिच्या फोटोकडे बघून बोलत आहेस ते? भाई जाऊ दे ना, तू बोल, तुझे काय काम आहे? तर आता मात्र इकडे बरं ऐक, माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. तर आता बरं ऐक, हे घे गोळ्या आणि ह्या गोळ्या तू परीला द्यायच्या आहेत. तर
आता या कसल्या गोळ्या आहेत रुद्र, त्या गोळ्या आता बघतच बोलतो, या झोपेच्या गोळ्या आहेत काय, झोपेच्या गोळ्या, आणि त्या गोळ्या तिला का द्यायच्या आहेत, ती तर आपल्या इतका त्रास देते की तिला सहजच झोप येत असेल. रुद्र बोलतो नाही, ती रात्रभर सुद्धा आपल्याकडे लक्ष ठेवून असते, त्यामुळे तिला या गोळ्या द्यायच्या आहेत, जेणेकरून अर्जुन वहिनींना निवांतपणे भेटू शकेल आणि मी सुद्धा निवांतपणे झोपू शकेल. पण अमन भाई, तिला या गोळ्या देणं एवढं पॉसिबल वाटतं का? रुद्र, मला माहिती नाही हे तू कसं करणार आहेस, पण हे तुला करावंच लागेल. ओके, आय विल ट्राय, रुद्र बोलतो आणि बाहेर जातो. त्याचं लक्ष सर्वांकडे जातं, तर एक सर्वंट पाण्याचा ग्लास घेऊन परीच्या रूममध्ये आता जात होता. तर आता एक मिनटं, कुठे जात आहात तुम्ही? रुद्र त्या सर्वंटला थांबवत बोलतो. सर, ते परी मॅडमना खूप तहान लागली आहे, त्यांनी पाणी मागवले आहे, तेच मी त्यांना देण्यासाठी आता जात आहे. तर ओके, पण त्याआधी तू मला थोडं गरम पाणी आणून देशील का? रुद्र बोलतो. हो सर, देईन ना, पण हे एवढं पाणी मी मॅडमच्या रूममध्ये जाऊन देतो आणि मग नंतर तुम्हाला गरम पाणी देतो. नाही, मला आत्ताच गरम पाणी हवं आहे, ते माझ्या गळ्याला जास्त प्रॉब्लेम होत आहे, घशात खूप दुखत आहे, त्यामुळे मला गरम पाणी प्यायचं आहे. हा पाण्याचा ग्लास तू इथे ठेव आणि माझ्यासाठी गरम पाणी घेऊन ये आणि नंतर मग परी मॅडमना पाणी देणार. रुद्र बोलतो. रुद्रचं बोलणं ऐकून तो सर्वंट पाण्याचा ग्लास तिथेच ठेवतो आणि परत किचनमध्ये गरम पाणी करण्यासाठी जातो. तेवढ्यातच आता रुद्र परीसाठी जो पाण्याचा ग्लास आणलेला होता त्यामध्ये त्या गोळ्या मिक्स करतो आणि परत किचनमध्ये त्या सर्वंटजवळ जात बोलतो, एक काम कर, हे गरम पाणी माझं मी करून घेतो, तू जाऊन ते पाणी परी मॅडमला दे, उशीर झाला तर त्या तुझ्यावरती रागवतील. ओके सर, सर्वंट बोलतो आणि परत तो पाण्याचा ग्लास घेऊन परीच्या आता रूममध्ये जातो. सर्वांच्या पाठीमागे लगेच रुद्रसुद्धा जातो, कारण परी ते पाणी पिते की नाही हे सुद्धा रुद्राला बघायचं होतं. सर्वंट परीच्या रूममध्ये जातो आणि परीला तो पाण्याचा ग्लास देतो. परीला खूपच तहान लागलेली होती, त्यामुळे ती पटकन पाण्याचा ग्लास उचलते आणि पाणी पिते. तिला पाणी पिलेलं बघून रुद्रला खूप जास्त आनंद झालेला होता. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा, बाय.